सीड ऑइल, चवीला एकदम खास। चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर। चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया। वीज आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाची। वीज आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाची। लोड शेडिंग करणाऱ्या महावितरणचा धिक्कार असो, लोड शेडिंग करणाऱ्या महावितरणचा धिक्कार असो। वीज आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाची। वारंवार वीज पुरवठा खंडित, दानोळी ग्रामस्थांचे जयसिंगपुरात आंदोलन। 4 दिवसापासून वारंवार वीज खंडित, सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन, त्यानंतर आंदोलन स्थगित। दानोळी तालुका शिळेतील मळा भागातील वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकरणी गेल्या 2 दिवसापासून कोथळी महावितरण कार्यालयात शीतयुद्ध सुरू आहे। अखेर ग्रामस्थांनी गुरुवारी जयसिंगपूर येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। दानोळी मळा भागात गेल्या 4 दिवसापासून रात्रीच्या वेळी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। यापूर्वी मंगळवार व बुधवारी दानोळी आणि कोथळी उपकेंद्रावर रात्री आंदोलन करण्यात आले होते। पोलिसांच्या मध्यस्थीने यावेळी परिस्थिती निवळली, मात्र भारनियमन सुरूच राहिल्याने ग्रामस्थांनी थेट विभागीय कार्यालय गाठत ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। आंदोलन कोथळी, दानोळी व परिसरातील मोठी लोकसंख्या मळा भागात वास्तव्यास असून सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। पिकांना पाणी देणे, घरगुती कामे तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे। ग्रामस्थांनी सकाळी सुमारे 11 वाजता सहाय्यक अभियंता संदीप वाघमारे, उपकार्यकारी अभियंता अभिजित जाधव, दानोळीचे सहाय्यक अभियंता MB आवळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली। मात्र सोमवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी स्वाभिमानीचे प्रवक्ते विक्रम पाटील, तालुका अध्यक्ष रामचंद्र शिंदे, पंचायत समिती सदस्य दीपाली भोगले, माजी सरपंच सुजाता शिंदे, कुलदीप दुबल, जयदीप लंबे, सचिन लंबे, गौतम धांदले, राहुल कवंदे यांच्यासह ग्रामस्थ या चर्चेला उपस्थित होते। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।